वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आणि आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर एक सिंपल टॉपिक आहे. सिंपल यासाठी की जर कळला तर खूप चांगला आहे, नाही कळला तर तितकाच कन्फ्यूजही करू शकतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पाहणं आणि समजून घेणं ही आपली जबाबदारी असणार आहे. तर काय काय शिकायचं याच्यामध्ये? न्यूटनने जे काही 3 नियम सांगितले मोशन बद्दलचे, त्यापूर्वी काही रिसर्च झाला होता का? तर यस, पहिल्यांदा रिसर्च अरिस्टॉटलने केला होता. त्यांनी काहीतरी थेसिस मांडले, त्या थेसिसला प्रूव्ह केलं गॅलिलिओने, आणि नंतर जे काही मोशनचे लॉज आहेत ते जगाला समजावून सांगितले न्यूटनने. तर सुरुवातीला आपण तेच शिकणार आहोत, अरिस्टॉटल फॉलसी, नंतर गॅलिलिओज ऑब्झर्वेशन आणि गॅलिलिओने अरिस्टॉटलला रॉंग प्रूफ का केलं त्याच्याबद्दल थोडं डिस्कशन, नंतर न्यूटनचा फर्स्ट लॉ, पुढे मोमेंटम, न्यूटन सेकंड लॉ. हे सगळा हा सिक्वेन्स तुम्हाला दिसतो, ते वाचून दाखवण्यात काही पॉईंट नाहीये. एक 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 पॉईंट आपण सुरू करूया. तर पहिला पॉईंट बघायचा आहे अरिस्टॉटल्स फॉलसी. काय म्हणतो अरिस्टॉटलचं म्हणणं काय आहे? तर एखादे ऑब्जेक्ट, एखादी वस्तू ज्यावेळेस मोशनमध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टला, त्या वस्तूला कंटिन्युअसली मोशनमध्ये ठेवण्यासाठी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. आता हे खरं खोटं नंतर डिस्कस करूया, बट लॉ काय सांगतो की जर एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली मोशनमध्ये असेल तर त्याला मोशनमध्ये राहण्यासाठी एक एक्सटर्नल फोर्स हा गरजेचा पडतो. आणि ह्या स्टेटमेंटला रॉंग प्रूफ करण्याचं काम कोणी केलं होतं? गॅलिलिओने. आता कशा प्रकारे रॉंग प्रूफ केलं ते बघायचंय. तर गॅलिलिओचं ऑब्झर्वेशन काय होतं ते बघूया. गॅलिलिओ काय सांगतो की जर अ बॉल रिलीज्ड फ्रॉम रेस्ट ऑन वन प्लेन रोल्स डाऊन अँड क्लाइम्स अप दी अदर. थोडक्यात एका डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊ याला, की समजा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, इथे एक इन्क्लाइन्ड प्लेन आहे, इकडे एक दुसरा इन्क्लाइन्ड प्लेन आहे. जर इथून आपण ग्राउंड पासून समजा हा बॉल जिथून रिलीज करतोय त्याची हाईट काहीतरी एच आहे. या एच या हाईट पासून जर हा बॉल आपण रिलीज केला याचा अर्थ सुरुवातीला स्पीड 0 असणार, तिथून तो रोल करत 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 असा या प्रकारे ट्रॅव्हल करत इथं येईल. बरं, इथं थांबणार नाहीये तो. अशा प्रकारे तो राईज करत इथं पोहोचेल. आता तो ज्या हाईट पर्यंत राईज करेल ती हाईट सुद्धा किती असेल बाळांनो? एच असेल, असं कोणाचं म्हणणं आहे? तर गॅलिलिओचं म्हणणं आहे. मग काय हे असं? तर हे कधी असणार आहे सिच्युएशन कोणती? इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शन. हे आयडियल कंडिशन झाली की जर फ्रिक्शन नसेल तर जेवढ्या हाईटवरून एका ऑब्जेक्टवरून किंवा एका प्लेनवरून एका ऑब्जेक्टला सोडून दिले, रोल करतो तेवढ्याच हाईटला राईज करेल. हे इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शन. बट प्रॅक्टिकली काय घडणार आहे? जर फ्रिक्शन आलं तर सेकंडची हाईट आहे तो इथं पोहोचण्याऐवजी इथं पर्यंत पोहोचेल. म्हणजे सेकंड प्लेनवरची जी हाईट, ज्या हाईटला तो राईज करतोय ती हाईट थोडीशी कमी असणार आहे. त्याचं कारण असणार आहे फ्रिक्शन. तर अशा प्रकारे इथं गॅलिलिओने समजावून सांगितलं की जे काही म्हणणं आहे अरिस्टॉटलचं ते थोडंसं चुकीचं आहे. मग त्याला करेक्ट कोणी केलं, कशा प्रकारे केलं तर ते समजून घ्यायचंय. गॅलिलिओ डिस्कवर्ड दॅट द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन, सर्क्युलर म्हणत नाहीये, युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन, ह्या दोन्ही थोड्याशा इक्विव्हॅलेंट आहेत. कशा का ते समजून घ्यायचंय की जर इफ द नेट एक्सटर्नल फोर्स इज 0, अ बॉडी कंटिन्यूअस टू रिमेन्स ॲट रेस्ट और कंटिन्यूअस टू रिमेन्स इन द युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. आणि याच स्टेटमेंटला ॲज इट इज पुढे सांगितलेलं आहे कोणी? न्यूटनने. तर गॅलिलिओचं म्हणणं काय होतं की एखाद्या वस्तूला, त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारा फोर्स जर 0 असेल, फोर्स ऍक्ट नाहीच झाला, आणि तो फोर्स ऍक्ट नसताना जर ऑलरेडी तो ऑब्जेक्ट थांबलेला असेल तर थांबलेलाच राहील. आणि जर तो वन डायरेक्शन मध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये युनिफॉर्म एकसारख्या गतीने जर पुढे ट्रॅव्हल करत असेल तर तो ऑब्जेक्ट तसाच ट्रॅव्हल करत राहील. आणि हाच सांगतो. आता हे न्यूटन्स फर्स्ट लॉ सुरू करण्यापूर्वी थोडंसं आपण डिस्कशन करू इनर्शियाबद्दल. इनर्शिया काय असतं? तर आपल्याला आपण इनर्शियाची डेफिनेशन थोडक्यात माहिती असेल नसेल समजून घेऊया. इनर्शिया इज द अपोज. अपोज म्हणजे की जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला एका जागेतून पुश करतोय अथवा पुल करतोय आणि त्याला त्याची स्टेट बदलायची आहे, जर तो थांबला असेल तर त्याला मोशनमध्ये आणायचं आहे, तो मोशनमध्ये असेल त्याला थांबवायचं आहे. परंतु जर ऑब्जेक्ट आकाराने अथवा साईजने अथवा मासने खूप जास्त असेल आणि आपण थोडासा फोर्स लावतोय, अशा सिच्युएशनच्या वेळेस तो ऑब्जेक्ट कमी फोर्सने मूव्ह करेल का? नाही. का नाही मूव्ह करणार? कारण तो अप्लाय होणारा फोर्स हा खूप लहान आहे आणि त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते खूप
जास्त आहे आणि या कारणामुळे की जो मास आहे किंवा त्या ऑब्जेक्टकडे एक अशी प्रॉपर्टी आहे जी फोर्स जो स्टेट बदलण्यासाठी अप्लाय करतोय त्या फोर्सलाच अपोज होतोय. कोणाकडून? त्या ऑब्जेक्टकडून. इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच इट रजिस्ट और अपोजेस कशाला? टू चेंज इन इट स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर थांबला असेल त्याला तुम्ही छोटा फोर्स लावताय, ऑब्जेक्ट चालणार नाहीये. तो युनिफॉर्म मोशनने ट्रॅव्हल करतोय आणि खूप कमी फोर्स लावताय तरी त्याच्या स्पीडला काही फरक पडणार नाही. आता हेच पुढे काय सांगितलेलं आहे तर इनर्शिया जर समजलं असेल तर पुढे आपण त्याच्या टाइप्स बद्दल बघूया. पहिला टाइप्स असतो इनर्शिया ऑफ रेस्ट. सेकंड टाइप येतो इनर्शिया ऑफ मोशन, जे की आता आपण डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे. इनर्शिया ऑफ रेस्ट, थांबलेला ऑब्जेक्ट स्वतःहून पुढे जाणार नाही आणि अथवा कमी फोर्सने पण तो जागचा मूव्ह करणार नाही. दुसरा आहे इनर्शिया ऑफ मोशन, म्हणजे युनिफॉर्म मोशनने ट्रॅव्हल करतोय आणि त्याला तुम्ही फोर्स अपोज करताय पण फोर्स खूप छोटा आहे. अशा केसमध्ये त्या मोशनमध्ये काहीही बदल होणार नाही. आणि पुढचा टाइप आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शन, म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट स्वतःहून त्या मोशनची डायरेक्शन आपोआप बदलणार नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी, रेस्टची सिच्युएशन बदलायचे अथवा युनिफॉर्म मोशनची सिच्युएशन बदलायचे अथवा मोशनमध्ये असताना डायरेक्शन बदलायचे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर आपण छोटा फोर्स लावला तर छोट्या फोर्सने, खूप कमी फोर्सने ऑटोमॅटिकली असे बदल होणार नाहीत, कारण त्या ऑब्जेक्टकडे एक अशी प्रॉपर्टी असेल जी या फोर्सेसला अपोज करते, म्हणजे लवकरात लवकर स्वतःमध्ये ते चेंज करून घ्यायला तयार नाहीये. म्हणजे इथे एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे की मास इज द मेजर ऑफ इनर्शिया, म्हणजे ज्या ऑब्जेक्टचं मास खूप जास्त त्या ऑब्जेक्टचा इनर्शिया सुद्धा जास्त. इनर्शिया किंवा मास साईजवरती डिपेंड करत नाही. तर एक एक्झाम्पल बघूया. हेवियर ऑब्जेक्ट्स हॅव मोर इनर्शिया दॅन लाइटर ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, अ स्टोन ऑफ साइज ऑफ अ फुटबॉल. एक जेवढा फुटबॉल असतो त्या आकाराचा एक आपण दगड घेतला, त्या ऑब्जेक्टकडे किंवा त्या स्टोनकडे ॲक्च्युअल फुटबॉलपेक्षा इनर्शिया जास्त असणार आहे. आता दोघांचा व्हॉल्यूम सेम आहे परंतु मास कसा आहे? वेगवेगळं. म्हणून वरती वाक्य सांगितले ग्रेटर दी मास ग्रेटर दी इनर्शिया. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. अजून एक एक्झाम्पल आहे, रबर बॉल किंवा स्पंज बॉल म्हणू शकतो आणि एक क्रिकेट बॉल म्हणू शकतो. साईज दोघांची सेम असेल परंतु ज्याचं मास जास्त त्याचा इनर्शिया सुद्धा जास्त. हे नेहमी लक्षात ठेवा. इनर्शिया कमी अथवा जास्त असणं त्या ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमवरती अथवा साईजवरती डिपेंड करत नाही. इनर्शिया कमी अथवा जास्त असणं हे कशावर डिपेंड करतं बाळांनो? तर ते डिपेंड करतं त्या ऑब्जेक्टच्या मासवरती. ओके, तर हा पॉईंट समजला असेल असं गृहीत धरू आणि पुढे काही एक्झाम्पल घेऊया. आपण जे 2-3 प्रकारचे इनर्शिया सांगितले होते की इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन, दोघांच्या आधी एक एक एक्झाम्पल घेऊ, नंतर थोडे डायरेक्शन्स बद्दल थोडं डिस्कशन करूया की एक्झाम्पल ऑफ इनर्शिया. पण कुठला इनर्शिया? रेस्टचा. काय सांगतो बघूया. तर पॅसेंजर इन अ बस. ओके, समजा एखादी बस आहे जी थांबलेली आणि त्या बसमध्ये पॅसेंजर बसला तो पण रेस्टला असणार आहे. अचानक ड्रायव्हरने बस चालू केली आणि ॲक्सलरेट केली जोरामध्ये, तर तो व्यक्ती जो आहे, जो बसमध्ये बसलेले ऑब्जेक्ट अथवा इतर जे पर्सन्स आहेत ते थोडेसे फॉल बॅक करतात, थोडे पाठीमागे येतात. बस जर पुढे चालली ते पाठीमागे येतात. का? कारण त्याच्या बॉडीचा जो इनर्शिया आहे तो सहजासहजी पुढे त्याला मूव्ह होऊ देत नाही. ऑलरेडी सिच्युएशन पोझिशन रेस्टची होती. बॉडीमधला इनर्शिया ह्या चेंजला लगेच अपोज करेल आणि त्यामुळे ते फॉल बॅक होतील. तर हा झाला इनर्शिया ऑफ रेस्ट. दुसरा आहे इनर्शिया ऑफ मोशन. परत तेच एक्झाम्पल घेऊ बसचंच की काय होतं, बस युनिफॉर्म मोशनने हाय स्पीडने चाललेले, अचानक ब्रेक मारला, आपण समोर झुकतो. जे काही मधले पॅसेंजर आहेत ते पुढे पडल्यासारखं वाटतं, त्यांना पुढे ओढल्यासारखं वाटतं कोणीतरी. तर हे झालं इनर्शिया ऑफ मोशन. आणि यात आणखी एक एक्झाम्पल ऍड करू शकता की इनर्शिया ऑफ डायरेक्शन कसा, की ज्यावेळेस बस लेफ्टला टर्न घेईल पॅसेंजर राईट साईडला ओढले जातील, अथवा बस जर राईटला टर्न घेतलं तर पॅसेंजर लेफ्ट साईडला, म्हणजे सर्कल जिकडे तयार होण्याची शक्यता आहे त्याच्या बाहेरल्या बाजूला ते पॅसेंजर ओढल्यासारखे होतील. आणि हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत तर इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन. याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं एक खूप छान एक्झाम्पल आहे. काय सांगतं की अ पर्सन सिटिंग इन मूव्हिंग व्हेकल थ्रोज अ बॉल व्हर्टिकली अपवर्ड. समजा तुम्ही ट्रेनने अथवा बसने प्रवास करताय आणि तुम्ही बसल्या जागेत तुमच्या हातामध्ये एक बॉल आहे किंवा छोटा ऑब्जेक्ट आहे, तो थोडा सरळ वरती टाकला. आता त्या ऑब्जेक्ट बद्दल काय काय घडेल हे सगळे चान्सेस सांगितलेत की इट फॉल्स बिहाइंड हिम,
इफ व्हेइकल ॲक्सलरेट, की ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरती सोडून दिला तर त्याला जे मोमेंटम आहे अथवा जी मोशन आहे ती ऑलरेडी असणाऱ्या बसची आणि त्या व्यक्तीची मोशन होती, परंतु ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट हवेमध्ये आहे आणि बस ॲक्सलरेट केली, ते व्हेइकल जे आहे ती ॲक्सलरेट केली, तर बसची मोशन बदलली पण बॉलवरती डायरेक्ट त्या मोशनचा किंवा चेनचा इफेक्ट झाला का? नाही. त्यामुळे बस पुढे निघून जाईल आणि बॉल थोडा पाठीमागे पडेल, त्या व्यक्तीच्या पाठीमागे पडेल, बसच्या पाठीमागे नाही जाणार त्या ट्रेनच्या वगैरे व्हेइकलच्या, पण जिथं व्यक्ती बसला होता त्याच्या पाठीमागे पडेल. कधी? जर ॲक्सलरेट केलं तर. दुसरं काय सांगतं? जर रिटार्ड केलं म्हणजे बॉल वरती टाकल्यानंतर जर ब्रेक अप्लाय केलं तर बॉल हा त्या पॅसेंजरच्या थोडं पुढे जाऊन पडेल. आणि समजा इट फॉल्स इनटू द हँड्स ऑफ पर्सन, की जर चालू बसमध्ये सुद्धा, चालू वाहनामध्ये सुद्धा जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट वरती टाकलात आणि त्याला कॅच करायचं असेल तर इथं दोन कंडिशन पैकी एक सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. एक तर ते व्हेइकल पूर्णपणे थांबलेली म्हणजे रेस्टला असली पाहिजे, अथवा ती जी व्हेइकल आहे ती युनिफॉर्म मोशनने एक समान गतीने पुढे ट्रॅव्हल करत राहिली पाहिजे. ह्या दोन पॉसिबिलिटी असतील तर आणि तरच तो ऑब्जेक्ट त्याच्या हातामध्ये वापस येईल, तो बॉल. अथवा जर ब्रेक मारलं अथवा ॲक्सलरेट केलं, स्पीड वाढवला, तर मात्र तो ऑब्जेक्ट हातामध्ये पडणार नाहीये. तर हा पॉइंट समजलाय? पुढे बघूया. आता इथं आपल्याला शिकायचं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय सांगतो न्यूटनचा फर्स्ट लॉ? तर परत तेच जे गॅलिलिओने वाक्य सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की एखाद्या ऑब्जेक्टला रेस्टमध्ये ठेवायचंय अथवा युनिफॉर्म मोशनमध्ये ठेवायचं असेल तर कुठल्याही एक्सटर्नल फोर्सची गरज नव्हती. जर एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर रेस्टला राहील, युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये ट्रॅव्हल करेल. त्याला थोडंसं मॉडिफाय करून काय सांगितलं? एव्हरी ऑब्जेक्ट कंटिन्यूअस टू बी इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. पण कधीपर्यंत असा राहणार आहे तो? अनलेस अँड अंटिल इट इज अफेक्टेड बाय अन एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स. जे गॅलिलिओचं स्टेटमेंट आहे त्याला थोडंसं मॉडिफाय करून थोडं वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच आहे कोणता लॉ? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय सांगतो? की जर एखादा ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर तो रेस्टला राहील, युनिफॉर्म मोशनमध्ये ट्रॅव्हल करतोय युनिफॉर्म मोशनमध्ये ट्रॅव्हल करेल. कधीपर्यंत? की जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवरती एक्सटर्नल आणि अनबॅलेन्स्ड फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत तो आहे ती सिच्युएशन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघू शकता एक टेबल आहे, टेबलवरती एक ब्लॉक ठेवलेला आहे आणि ब्लॉकला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जे ग्रॅव्हिटेशन अर्थ जी त्या ब्लॉकला पुल करते तो फोर्स म्हणजे त्या ब्लॉकचं वेट असणार आहे जे आहे mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतोय. पण आता हे जर व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होत असेल तर ब्लॉक खाली पडायला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये पडतो का तसा? नाही पडत. का नाही पडत? कारण टेबल या सरफेस कडून एक अपवर्ड फोर्स त्या ब्लॉकवरती ऍक्ट होतो ज्याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन. आता या ब्लॉकचा विचार केला तर जेवढा फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे तेवढाच फोर्स व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि हे दोन फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतायत अथवा हे दोन वेक्टर एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल करतायत आणि त्यामुळे तो ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी, हा जो ब्लॉक आहे तो टेबलवरती आहे त्या पोझिशनला थांबू शकतो, राहू शकतो. ओके, सो इथं ते सांगितलेलं असणार आहे की ब्लॉक इज ॲट रेस्ट, कारण नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करतं? या ब्लॉकच्या वेटला बॅलन्स करतं. ओके, पुढे मोमेंटम. आता याच्या आधी जो कन्सेप्ट आला होता नॉर्मल रिॲक्शन ते आपण पुढे चलून बघणार आहोत की डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेसमध्ये आपण हे सगळं डिस्कशन करणार. नॉर्मल रिॲक्शन कशी असते, कुठे ॲक्ट होते, कोणत्या सिच्युएशनमध्ये नॉर्मल रिॲक्शन कशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी घेणार आहोत, हे सगळं डिटेलमध्ये याच टॉपिकमध्ये पुढे 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 आपण शिकणार आहोत. सध्या फक्त इंट्रोडक्शन टाईप आहेत, तेवढंसं समजून घ्या. एकदा MCQ चालू झाले, एकदा डिटेलमध्ये चालू झालं, बरोबर कळायला लागेल. तर पुन्हा पुढचा कॉन्सेप्ट असणार आहे आपला मोमेंटम. आता मोमेंटमचे डेफिनेशन बघितलात तर तो प्रोडक्ट आहे. कशाचा प्रोडक्ट आहे बाळांनो? तर मास आणि वेलॉसिटी. आता इथं मुद्दा असा आहे, वेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे? वेक्टर, मास स्केलार. मग मोमेंटम काय असणार आहे? तर ऑब्वियसली ती वेक्टर क्वांटिटी असणार आहे. म्हणून मोमेंटम ऑफ बॉडी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड वेलॉसिटी. सो पी वेक्टर फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं याला, जर P वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला, कारण P हा वेक्टर क्वांटिटी असणार आहे मोमेंटम, P बार इज इक्वल्स टू m इंटू V बार. मग इथं काय काय सांगितलंय पुढे बघा, तर मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास. पण कधी असणार आहे हे वाक्य खरं? की ज्यावेळी त्याची वेलॉसिटी आपण कॉन्स्टंट कन्सिडर करू.
मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी, हे वाक्य कधी असणार, जर आपण मास कॉन्स्टंट पकडलं, जे की जनरली आपल्या मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये मास कॉन्स्टंटच असतं एखाद्या ऑब्जेक्टचं, त्यावेळेस व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि समजा जर एखादी बॉडी रेस्टला असेल, थांबलेली आहे, म्हणजे व्हेलॉसिटी किती वेळानं, मास त्या थांबलेल्या ऑब्जेक्टकडे मास आहे परंतु व्हेलॉसिटी आहे का, नाहीये. व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे शेवटी मोमेंटम सुद्धा काय होईल, 0. बट एव्हरी मुव्हिंग बॉडी पजेस मोमेंटम. आता हे डेफिनेशन मधून फॉर्म्युल्यावरूनच समजतं आपल्याला की जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल, ऑब्व्हियसली त्याला व्हेलॉसिटी आहे कारण तो मूव्ह करतोय आणि त्याला मास पण असणारच आहे. त्यामुळे प्रत्येक जो ऑब्जेक्ट मूव्ह करतो, मोशन मध्ये आहे, त्या प्रत्येक ऑब्जेक्टला काय असणार आहे, तर मोमेंटम असणार आहे. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी, जे मगाशी सांगितलं. आणि मोमेंटमची डायरेक्शन ही ऑलवेज कशी असेल, तर इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. हे नोट डाऊन करून घ्यायचं. हे व्हिडिओ बघत असताना सोबत नोटबुक आणि पेन ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही हे पॉइंट नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. तर आता युनिट बघितली, तिथं एसआय युनिट ऑफ मोमेंटम डायरेक्ट सांगितले किलोग्रॅम मीटर पर सेकंद, अथवा इथं सीजीएस सांगितले. आता आपण चेक करूया ते युनिट येतं कसं. तर या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, P इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. मासला कशामध्ये मोजतो बाळांनो, आपण युनिट तयार करतो त्यामुळे किलोग्रॅम, व्हेलॉसिटीला मीटर पर सेकंद. सो मासचं युनिट किलोग्रॅम, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद, त्यामुळे मोमेंटमचं युनिट काय आलं, किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि ह्याला जर सीजीएस मध्ये लिहिलं आपण, तर मासला सीजीएस मध्ये मोजतो ग्रॅम मध्ये, आणि व्हेलॉसिटीचं सीजीएस युनिट काय असतं, सेंटीमीटर पर सेकंद. आता राहिले याचे डायमेन्शन जे आपल्याला बघायचे आहेत. तर डायमेन्शन सुद्धा जास्त अवघड नाहीये. तर माससाठी आपण m1च लिहू शकतो, व्हेलॉसिटीसाठी आपण लिहू शकतो L1 T-1. सो डायमेन्शन काय येतील बाळांनो याचे, ML T-1. सो दीज आर दी डायमेन्शन्स ऑफ लिनियर मोमेंटम. याला तुम्ही मोमेंटम म्हणू शकता अथवा लिनियर मोमेंटम असं पण म्हणू शकता. ठीक आहे. आता मोमेंटम बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतला की मोमेंटम काय असतं, तर मोमेंटम असतं मास आणि व्हेलॉसिटीचा सिंपल प्रोडक्ट. परंतु मोमेंटम कुठे बदलतो, कसा बदलतो, आपण त्याच्या रिलेटेड क्वेश्चन कसे टॅकल करणार, याच्याबद्दलच्या थोड्या केसेस डिस्कस करूया की ज्या केसेस डिपेंड करणार आहेत चेंज इन मोमेंटम ऑफ अ बॉडी इन डिफरंट केसेस. त्या केसेस डिस्कस करतात की मोमेंटम बदलणार कसा. यात एक्झाम्पल काय काय असू शकतं, एक व्हर्टिकल वॉल आहे, त्याला येऊन एक बॉल आदळतोय, कोलाइड करतोय आणि परत बाउन्स बॅक करतोय. अथवा काही केसमध्ये तो बाउन्स बॅक करणारा आपण स्टडी करणारच नाही, फक्त तो ज्यावेळेस वॉलला हिट करेल आणि मोमेंटरली म्हणजे खूप कमी वेळेसाठी त्याचा स्पीड 0 होईल, तेवढ्याच फक्त येऊन कोलिजन करणं, एवढ्या केससाठी मोमेंटम किती बदलेल, येऊन कोलिजन केल्यानंतर वापस जाताना मोमेंटम किती बदलेल, हेच आपण बघू शकतो. जर एखादा बॉल आपण काही हाईटवरून सोडून दिला जो अर्थला जाऊन कोलाइड करणार आहे आणि परत बाउन्स बॅक करणार आहे, या केसमध्ये पण सेम सिच्युएशन अप्लाय करू शकतो. तर हे अशा वेगवेगळ्या केस आपण बघणार. चेंज इन मोमेंटम, जसे की आपल्याला माहिती आहे मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे चेंज इन मोमेंटम काढताना आपण काय काढणार, तर डेल्टा पी बार म्हणजेच चेंज इन मोमेंटम इन वेक्टर फॉर्म इज इक्वल्स टू मास इंटू फायनल वेलॉसिटी मायनस मास इंटू इनिशियल वेलॉसिटी. बट मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे त्यामुळे इथं आपण वेलॉसिटी सुद्धा वेक्टर फॉर्म मध्ये घेणार आहोत. आणि इथं VF आणि VI काय काय सांगितलं, m तर असणार आहे बाळांनो मास ऑफ दी ऑब्जेक्ट, VF VI फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी, तसंच PF आणि PI फायनल मोमेंटम इनिशियल मोमेंटम. ठीक आहे. आता फर्स्ट केस काय सांगतं बघा, जसं आता आपण सांगितलं तीच केस आहे की एक बॉल येतो, m एवढा मास असणारा ऑब्जेक्ट आहे अथवा बॉल आहे, ज्याचा स्पीड v आहे, त्या स्पीडने तो ट्रॅव्हल करत 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 वॉल जवळ येतोय, वॉलला कोलाइड करतोय आणि कोलिजन नंतर काय होईल हे आपण इथे डिस्कस करणारच नाही, ते नेक्स्ट केस असणार आहे. फक्त कोलिजन झाल्यानंतर तो मोमेंटरली रेस्टला येतोय आणि तिथं आपलं ऑब्झर्वेशन संपणार आहे एक्सपेरिमेंटचं की तेवढ्या वेळामध्ये की v या स्पीडने ट्रॅव्हल करत करत तो ज्यावेळेस वॉलला कोलाइड करेल आणि रेस्टला येईल तेवढ्या वेळामध्ये मोमेंटम किती बदलेल हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m, आपण बॉल म्हणू शकतो, मुव्हिंग विथ वेलॉसिटी v, जे की डायग्राम मध्ये दिसतंय, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, इफ इट हिट्स अ वॉल अँड कम्स टू रेस्ट, जे आता सांगितलं तेच, त्यावेळेस चेंज इन मोमेंटम किती असेल. तर डायरेक्टली बघू शकता चेंज इन मोमेंटमला काय सांगितलं होतं, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम इथं बॉल कोलिजन केल्यानंतर फायनल मोमेंटम किती होतं बघायचंय, कारण आपण इथं जे वाक्य सांगितलंय तिथं काय म्हटलंय की तो रेस्टला येतोय, कधी,
आफ्टर हिटिंग विथ द वॉल बॉल कम्स टू ॲट रेस्ट. याचा अर्थ या पोझिशनला आल्यानंतर त्याचा जो फायनल वेलॉसिटी आहे तो किती बनेल 0 आणि इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती तर ऑलरेडी v असणार आहे, पण वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचे आणि हे वेलॉसिटी डायग्रामच्या मदतीने जर बघितलात तर तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चाललाय. त्यामुळे आपण इथं इनिशियल वेलॉसिटी v आणि डायरेक्शन आय कॅप, मग ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्याच डायरेक्शन मध्ये मोमेंटम असणार. त्यामुळे पी आय जर वेक्टर फॉर्म मध्ये घेतलात तर एम व्ही आय कॅप हा इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम 0 का घेतोय, कारण आफ्टर कोलाइडिंग विथ दी वॉल बॉल विल कम्स टू रेस्ट. त्यामुळे फायनल मोमेंटम त्याची वेलॉसिटी 0 तर फायनल मोमेंटम सुद्धा 0. मग वेक्टर फॉर्म याचा या प्रकारे आला, हा वेक्टर फॉर्म आहे. आणि जर त्याची मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट केली तर फक्त काय येणार बाळांनो m इंटू व्ही. तर ही पहिली केस होती जिथं आपण काय सांगितलेलं आहे की एक बॉल v एवढ्या स्पीडने ट्रॅव्हल करत वॉलकडे येतोय आणि आफ्टर कोलिजन तो रेस्टला येतोय. हा प्रॅक्टिकलमध्ये असं डायरेक्टली होत नाही रेस्टला, की थोडा वेळ रेस्टला येतो पुन्हा बाउन्स बॅक करून वापस जातो. ते पुढच्या केसमध्ये बघूया. नेक्स्ट केस आपल्याला काय सांगते बाळांनो, जे आत्ता सांगितलं तेच की बॉल m एवढा मास असणारा ऑब्जेक्ट v एवढ्या स्पीडने ट्रॅव्हल करत 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 वॉलकडे येतोय, त्यासोबत कोलाइड करतोय आणि आफ्टर कोलिजन तेवढ्याच स्पीडने बाउन्स बॅक करतोय. म्हणजे v एवढ्या स्पीडने येऊन कोलिजन करणार आणि त्याच स्पीडने परत वापस फिरणार. मग इथं जे काही डायरेक्शन चेंज व्हायली ते अपोजिट डायरेक्शन चेंज व्हायली, सो चेंज इन अँगल किती असणार आहे 180 डिग्री. मग या केससाठी आपल्याला इथं काय बघायचं आहे तर मोमेंटम कशा प्रकारे चेंज होईल हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. कशा प्रकारे चेंज होईल बाळांनो, पुन्हा फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजेच काय असणार चेंज इन मोमेंटम. इथं हे वेक्टर फॉर्म मध्ये आहेत. ओके, आता फायनल मोमेंटमचा जर विचार केला, ही वेलॉसिटी जर ऑब्झर्व केला तर ती निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. म्हणून इथं आपण लिहू शकतो मायनस एम व्ही आय कॅप. का, कारण ते निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. इथं जे मायनस चिन्ह आलेलं आहे ते या चेंज मधलं फॉर्म्युल्यामधलं मायनस आहे आणि पॉझिटिव्ह डायरेक्शनला एम व्ही आय कॅप येणार. आता इथं एम व्ही आपण लिहिलंय मोमेंटम, कारण आपल्याला चेंज इन मोमेंटमच काढायचं आहे. ठीक आहे, सो मायनस एम व्ही आय कॅप मायनस एम व्ही आय कॅप. वेक्टर फॉर्मचा जर विचार केला तर पुढे इथं काय येतं बाळांनो मायनस 2 MV आय कॅप. हा वेक्टर फॉर्म आला चेंज इन मोमेंटमसाठी. बट जर मॅग्नेट्यूड काढली तर काय येईल 2 इंटू मास इंटू वेलॉसिटी. हे आली फक्त मॅग्नेट्यूड. कशाची, तर किती मॅग्नेट्यूडने अथवा किती क्वांटिटीने त्या बॉलचं अथवा ऑब्जेक्टचं मोमेंटम बदललं गेलं ते आपण या केसने डिस्कस करू शकतो. सो सिंपल केसेस आहेत आणि तुम्हाला कळत असेलच अशी अपेक्षा धरूया. पुढची केस डिस्कस करू बाळांनो. काय सांगितलं जाते की पुन्हा तशीच एक केस आहे, फक्त थोडासा बदल आहे इथं. कोणता बदल आहे की येताना बॉल v1 या स्पीडने येत होता, कोलिजन केल्यानंतर तो v2 स्पीडने वापस चाललाय. याच्या आधीच्या केसमध्ये काय होतं तर बॉल ज्या स्पीडने येतोय बाउन्स बॅक करून त्याच स्पीडने रिटर्न चालला होता. आता बदल काय होतोय, बॉल ज्या स्पीडने यायलाय थोडासा स्पीड त्याचा बदलणार आहे. मग इथं डायग्राम मध्ये बघू शकता की m मास असणारा ऑब्जेक्ट आहे जो v1 स्पीडने पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने वॉलकडे येतोय, हिट झाल्यानंतर वापस फिरतोय. बट वापस फिरत असताना माघारी ट्रॅव्हल करत असताना त्याचा जो स्पीड आहे थोडा बदललाय, त्याची मॅग्नेट्यूड थोडी बदललेली आहे आणि डायरेक्शन सुद्धा अपोज होणार आहे. सो अशा केसमध्ये जर आपला चेंज इन मोमेंटम काढायचं असेल तर कशा प्रकारे काढू शकतो आपण इथं चेंज इन मोमेंटम. तर पुन्हा तोच फॉर्म्युला चेंज इन मोमेंटम वेक्टर फॉर्म मध्ये लिहितोय आपण सुरुवातीला. सो पी एफ मायनस पी आय आणि डेल्टा पी इज इक्वल्स टू मायनस एम व्ही टू आय कॅप मायनस एम व्ही वन आय कॅप. इथं बघू शकतो हे पहिलं मायनस काय सांगतं तर फायनल मोमेंटमची डायरेक्शन जी निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे आणि इथलं मायनस फॉर्म्युल्यामधलं आहे. मग हे काय आहे इनिशियल मोमेंटम जे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. पुन्हा एकदा इथं जर आपण वेक्टर फॉर्म लिहिला तर मायनस एम इन ब्रॅकेट v2 प्लस v1 आय कॅप म्हणू शकतो. इथं काय केलं आपण m आणि मायनस चिन्ह कॉमन घेतलं, सो मायनस एम v2 प्लस v1 आय कॅप आणि फक्त मॅग्नेट्यूड जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो काय असणार आहे m v2 प्लस v1. तर ही होती एक केस जिथे आपण डिस्कस केलं की बॉल जो वॉलकडे आल्यानंतर कोलिजन करणार आहे, कोलिजन केल्यानंतर तो पहिली केस डिस्कस केली रेस्टला येणार आहे, दुसरी केस कोलिजन करून वापस जाणार आहे तेवढ्याच स्पीडने रिटर्न जाणार आहे आणि तिसरी केस डिस्कस केली की कोलिजन करताना वेगळी स्पीड आहे, त्या वॉलकडे ट्रॅव्हल करत असताना स्पीड वेगळा आहे आणि आफ्टर कोलिजन स्पीड बदलतोय. मग या 3 केसेस झाल्यानंतर
पुढे एक इम्पॉर्टंट केस आहे ज्याच्यावरती काही क्वेश्चन पण तुम्हाला आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ती केस काय आहे पहा. तर इथं ही केस काय सांगते, एक पुन्हा एकदा एक बॉल आहे, एक ऑब्जेक्ट आहे जो वॉलकडे ट्रॅव्हल करत येतोय, परंतु आता तो वॉलला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत येत नाहीये, तर वॉलला तो इन्क्लाइन डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत येतोय. म्हणजे इथं डायग्राममध्ये बघू शकतो आपण की एक ऑब्जेक्ट जो आहे तो या डायरेक्शनने ट्रॅव्हल करत करत इथंपर्यंत येतोय. त्याचा अँगल जो आहे अशा केसमध्ये आपला जो अँगल दिला जाईल तो अँगल खूप मॅटर करतो. म्हणजे काय, तर आधी आपण हे समजून घेऊ जे डायग्राममध्ये दिसते. पुढे एक केस एक्स्ट्रा सांगेन की ते दिल्यानंतर आपण हा फॉर्म्युला कशा प्रकारे बदलू शकतो. बघूया. हे इनिशियल मोमेंटम असणार आहे जे असेल m × v. फक्त मॅग्नेट्यूड m × डायरेक्शन आपला पुढे वेक्टर फॉर्म तयार करावा लागेल. आणि फायनल मोमेंटम असणार आहे त्याची पण मॅग्नेट्यूड m × v. म्हणजे इथं केस काय डिस्कस होईल, तर एक व्हर्टिकल वॉल आहे, त्याकडे बॉल ट्रॅव्हल करत काही इन्क्लाइन डायरेक्शनने येतोय, कोलाइड केल्यानंतर रिफ्लेक्ट होऊन त्याच अँगलने रिफ्लेक्ट होऊन तो तेवढ्याच स्पीडने सेम स्पीडने ट्रॅव्हल करत दूर चाललेला आहे. म्हणजे इकडून येतोय या डायरेक्शनला निघून चाललंय. इथं बघू शकता ही एक नॉर्मल लाईन असणार आहे ज्याच्यासोबतचा अँगल इन्सिडेंट असो अथवा रिफ्लेक्टेड, म्हणजे वॉलकडे येताना वॉलला असणाऱ्या परपेंडिक्युलर लाईन सोबत तयार केलेला अँगल असो अथवा वॉलकडून दूर जाताना तयार केलेला अँगल असो, दोन्ही अँगल कसे आहेत बाळांनो, सेम आहेत. मग अशा केसमध्ये आपल्याला जर मोमेंटम काढायचं असेल एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये, एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये जर मोमेंटम काढायचं असेल तर डेल्टा पी एक्स म्हणजे चेंज इन मोमेंटम इन एक्स डायरेक्शन काय काय असणार, -mv cos θ i -mv cos θ i. आता हे कसं काय आलं, तर इथं जे मोमेंटम आहे याला आपण रिझॉल्व्ह करू. कशा प्रकारे, इकडे हे काय होणार mv, हा अँगल इकडे असणार sin θ आणि इकडे या डायरेक्शनला असणार mv cos θ. हे झालं येताना जे मोमेंटम आहे त्याला रिझॉल्व्ह केलं. तसंच जे जाताना मोमेंटम आहे त्याला रिझॉल्व्ह करूया आता. तर हे इकडला या डायरेक्शनचा कंपोनंट घेतला तर तो होणार mv cos θ पुन्हा एकदा, आणि या डायरेक्शनचा कंपोनंट घेतला तर तो असणार mv sin θ. आता हे रिझॉल्युशन आपल्याला माहिती असेल, जिकडे अँगल क्लोज होईल तिकडे कॉस, जिकडे ओपन होईल तिकडे साइन. मग इथं बघू शकता की इनिशियल मोमेंटम एक्स डायरेक्शन विचार केला तर mv cos θ, पण वेक्टर फॉर्म घेतला तर i कॅप, कारण mv cos θ इनिशियल बिफोर कोलिजन हे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे, mv पॉझिटिव्ह एक्सला नाहीये. त्याचा जो कंपोनंट आहे तो mv cos θ हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे, आणि आफ्टर कोलिजन mv cos θ जो नंतरचा कंपोनंट आहे तो मात्र निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. म्हणून चेंज इन मोमेंटम इन एक्स डायरेक्शन आपण लिहिलं -mv cos θ i -mv cos θ i. हे झालं चेंज इन मोमेंटम इन एक्स डायरेक्शन. आता विचार करूया चेंज इन मोमेंटम अलॉंग दी वाय डायरेक्शन. वाय कंपोनंट जर बघितले आपण इथं ऑलरेडी लिहिलेले आहेत mv sin θ, इथं पण mv sin θ. मॅग्नेट्यूड दोन्ही केसमध्ये सेम आहे, बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन. डायरेक्शन सुद्धा अलॉंग दी निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे. त्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो की जर डायरेक्शन बदलत नाहीये, मॅग्नेट्यूड बदलत नाहीये, म्हणजे चेंज इन मोमेंटम इन द वाय डायरेक्शन काय असणार आहे, 0. इथे एक नोट लक्षात ठेवायचे की अशा टाईपच्या केसेसमध्ये जे काही मोमेंटम बदलेल ते मोमेंटम त्या वॉलच्या टँजेन्शियलमुळे बदलणार नाहीये, तर कोणत्या कंपोनंटमुळे बदलेल, त्या वॉलला असणाऱ्या परपेंडिक्युलर कंपोनंट, ज्याला आपण फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये नॉर्मल कंपोनंट म्हणतो. म्हणजे हे दोन कंपोनंट, या दोन कंपोनंटमुळे इथं त्या ऑब्जेक्टचं मोमेंटम बदलणार आहे. जे कंपोनंट अलॉंग दी सरफेस आहेत या कंपोनंट्समुळे इथं मोमेंटम बदलणार नाही. तर मोमेंटम बदलेल कशामुळे, जे कंपोनंट या वॉलला परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल डायरेक्शन मध्ये आहेत, या सगळ्यामुळे इथं मोमेंटम बदलणार आहे. सो या टर्ममुळे मोमेंटम बदलणार नाही, याला आपण कॅन्सल करू शकतो कारण त्याचं उत्तर 0 आलेलं आहे. मग आता फक्त याचा विचार करायचा आहे, चेंज इन मोमेंटम इन एक्स डायरेक्शन. जर टोटल विचार केला तर ते किती येईल बाळांनो, 2mv cos θ -i कॅप, आणि मॅग्नेट्यूडचा जर विचार केला तर ते येणार 2mv cos θ. बट इथं हा जो अँगल आहे थीटा तो कोणासोबतचा अँगल सांगितला होता, तो अँगल दिला होता वॉलला असणाऱ्या परपेंडिक्युलर लाईन सोबतचा. समजा काही क्वेश्चन मध्ये हा अँगल इथला सांगितला की थीटा इथं न देता या ठिकाणी सांगितला, तो इथे थीटा आहे. आता ही एक नेक्स्ट केस असू शकते. त्यावेळेस परत तेच असणार आहे की जे वॉलच्या
अलोंग कंपोनंट आहेत त्यांच्यामुळे मोमेंटम बदलणारच नाहीये. मोमेंटम बदलेल या कंपोनंटमुळे जे वॉलला परपेंडिक्युलर आहेत. आणि त्या केसमध्ये मॅग्निट्यूड जर विचार केला आपण की चेंज इन मोमेंटम कितीने होईल, तर ते काय होणार बाळांनो, 2mv sin थीटा. इथे लक्षात ठेवायचं 2mv cos थीटा ही व्हॅल्यू कधी येईल, जर कंपोनंट हा वॉलला असणाऱ्या परपेंडिक्युलर लाईन सोबत दिला तर, आणि जर कंपोनंट हा वॉल सोबतचा अँगल सांगितला तर मात्र 2mv sin थीटा. तर ही होती केस जिथे आपण चेंज इन मोमेंटम कॅल्क्युलेट केलं चारही केसेसमध्ये. याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे की एक एक्झाम्पल घेऊ. हे जे काही आपण 3-4 केसेस डिस्कस केल्या त्यापैकी एका केसवरचं एक्झाम्पल काय सांगतं पहा एक्झाम्पल. तर अ स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट h, इट हिट्स द ग्राउंड विथ सर्टन मोमेंटम. इफ द सेम स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट 100% मोर दॅन दी प्रिव्हियस हाईट. समजा एक जमिनीपासून अर्थ सरफेस पासून 10 मीटर अंतरावरून एक ऑब्जेक्ट सोडून दिला रिलीज केलाय. म्हणजे काय, सुरुवातीला स्पीड 0 आहे, जसा जसा तो ट्रॅव्हल करत खाली 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 येईल, जे की आपण 1D मध्ये शिकतो की स्पीड वाढत जाईल आणि ग्राउंडला हिट करते वेळेस त्याला काही ना काही स्पीड असणार आहे, त्यामुळे मोमेंटम असणार आहे. पण आफ्टर हिटिंग तो मोमेंटरी रेस्ट राहील, कोलाइड करून वरती नंतर बाउन्स बॅक करेल. तो स्टडी आपल्याला करायचाच नाहीये इथं. फक्त कोलिजन करत असताना जे मोमेंटम बदललं ते डिस्कस करूया. त्याला नाव दिले पी. आणि समजा जर तोच बॉल पहिल्यांदा आपण 10 मीटर हाईटचं एक्झाम्पल घेतलं होतं, त्याला 20 मीटरवर ठेवा आणि तिथून तो ऑब्जेक्ट रिलीज केला, तर त्यावेळेस जे काही मोमेंटम असेल आणि पहिल्या केसमधलं जे मोमेंटम असेल, ह्या दोन्ही मोमेंटम मधला बदल किती असणार हे विचारलंय. फक्त सेकंड टाइमला जी हाईट आहे ती हाईट कशी आहे, पहिल्या वेळेसपेक्षा 100% जास्त. आपला फॉर्म्युला माहिती आहे, at the time of collision velocity of that object will be √2gh. हा आपण 1D मध्ये शिकलेला फॉर्म्युला आहे बाळांनो, की ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट काही हाईटवरून h एवढ्या हाईटवरून एखाद्या ऑब्जेक्टला रिलीज केलं, सुरुवातीला स्पीड 0 असेल, ग्राउंडकडे ट्रॅव्हल करत असताना स्पीड वाढत जाईल आणि ज्यावेळेस तो ग्राउंडला हिट करेल त्यावेळेस स्पीड किती असणार, √2gh. आणि मग इथं पहिल्या केसमध्ये फॉर फर्स्ट केस जे काही मोमेंटम आहे ते मोमेंटम इनिशियल मोमेंटम असणार, जे निगेटिव्ह डायरेक्शनला आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार करूया, ते किती असणार बाळांनो, तर मास इंटू √2gh हे असणार फर्स्ट टाइमचं मोमेंटम. आणि फर्स्ट टाइमलाच पहिल्या केसमध्ये फायनल मोमेंटम तो मोमेंटरी रेस्टला यायलाय. रेस्टला यायलाचा अर्थ व्हेलॉसिटी 0 होणार, म्हणजे मोमेंटम सुद्धा किती होणार बाळांनो, 0. मग पहिल्या केसमध्ये जर चेंज इन मोमेंटम काढलं, ज्याला आपण नाव पी दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, तर ते काय असणार, m√2gh. लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय आपल्याला, सेकंड केस मध्ये काय सांगितलेलं आहे की आता जी हाईट आहे पहिल्या वेळेसपेक्षा 100% जास्त आहे. याचा अर्थ हाईट असणार 2h. सो फॉर्म्युला कसा बदलला वेलॉसिटीसाठी, मग सेकंड केसमध्ये इनिशियल मोमेंटम जर विचार केला आपण, तर तो काय येऊ शकतो, √2g इंटू 2h. का बरं 2h, हाईट आता पहिल्या वेळेसपेक्षा 100% जास्त आहे. आणि सॉरी इथं m लिहायचं राहिलं, जे रूटच्या बाहेर असणार आहे. आणि फायनल मोमेंटम काय असणार बाळांनो, इथं सुद्धा 0, कारण या केसमध्ये सुद्धा तो मोमेंटरी रेस्टलाच येईल असं अज्युम करायचं आहे. तो बाउन्स बॅक करून वरती किती हाईट राहील हे मेन्शन केलेलंच नाहीये, त्यामुळे आपण त्याचा विचार करणारच नाही. सो सेकंड केसमध्ये जे काही मोमेंटम बदलेल त्याला आपण नाव ठेवू p डॅश, की नावं ठेवण्यामध्ये आपण एक्सपर्ट असतो. पहिल्या केसमध्ये मोमेंटम p, सेकंड केसमध्ये मोमेंटम p डॅश. हे बदल आहेत मोमेंटमचे, ते किती होणार, m√4gh. आता आपल्याला आणखी एक केस कॅल्क्युलेट काय करायचं आहे की द मोमेंटम व्हेन इट हिट्स द ग्राउंड विल, इथं काय दिसतंय, चेंज बाय, कितीने ते मोमेंटम बदलेल. ऍक्च्युअली हा ऑप्शन जर बघितलात तुम्ही पर्सेंटेज मध्ये आहे, सो आपला आन्सर सुद्धा पर्सेंटेज मध्ये आलं पाहिजे. कसं काढणार आपण ते आन्सर पर्सेंटेज मध्ये, तर p डॅश मायनस p अपॉन p मल्टीप्लाय बाय 100. हे काय आहे नेमकं, तर दोन्ही केसमध्ये जेवढं काही मोमेंटम बदललं ते इनिशियल मोमेंटमच्या किती टक्के बदललं, किती पर्सेंट चेंज झाला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण चेंज इन मोमेंटम, फर्स्ट मोमेंटम मधला चेंज, हे चेंज इन मोमेंटम म्हणजे कुठला आहे, सेकंड केस मधला मोमेंटमचा बदल मायनस फर्स्ट केस मधील मोमेंटमचा बदल अपॉन
फर्स्ट केसमधल्या मोमेंटमचा बदल मल्टिप्लाय बाय 100. मल्टिप्लाय बाय 100 काय करायचं आहे? पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी. किती येईल बघा बाळांनो हे? तर इथं आपण लिहू शकतो 4 किंवा एक काम करू, आपण त्या 4 ला थोडंसं डिवाइड करू की √2 इथं राहतं काय? √2gh, कारण √2 आपण सेपरेट लिहिले. m इंटू √2gh या ठिकाणी बघू शकता ती कशाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये p साठी म्हणलेलं आहे. सो इथं येणार √2 मल्टिप्लाय बाय p मायनस इनिशियल मोमेंटम p अपॉन p, सगळीकडलं p कॅन्सल, बट आपला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100. पुढे बघितलं तर हे तिन्ही ठिकाणचं p कॅन्सल होईल, राहतं √2 ची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली घेतो 1.41 मायनस 1 डिवाइड बाय 1 इंटू 100 आणि याला कॅल्क्युलेट जर केलात तर हे 0.41 मल्टिप्लाय बाय 100. बट ज्यावेळेस आपण 100 ने मल्टिप्लाय करतो पॉईंट इकडे सरकणार, ते येणार 41%. सो दिस इज युअर आन्सर की ह्या दोन्ही केसमध्ये मोमेंटम जे आहे ते कितीने चेंज होईल? 41% ने मोमेंटम चेंज होईल. आय थिंक हा PYQचा क्वेश्चन आहे. म्हणजे असे सोपे सोपे क्वेश्चन सुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला याचे पण प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण इझी क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतले तर थोडी लेवल वाढल्यानंतर सुद्धा आपण इझिली त्या क्वेश्चनला टॅकल करू शकतो. ठीक आहे, दॅट्स इट. या व्हिडिओमध्ये एवढंच.